दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेरकार यश आलेलं आहे। ज्या फेरीवाल्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या कुठेतरी पूर्ण होताना नजर येत आहेत। फेरीवाले जे आहेत ज्यांनी जे आंदोलन पुकारले त्या आंदोलन थोडक्यात मागे घेण्यात आलेलं, पण हे आंदोलन आपल्या मागण्यांचं नव्हतं तर आपल्या पोटासाठी होतं। ज्या ठिकाणी उभा आहे ते वसई विरार महानगरपालिकेचा मुख्य कार्यालय, याच ठिकाणी 5000 फेरीवाले इथे धरणा आंदोलन करून बसलेले। काल सकाळी म्हणजे 5 ऑगस्ट रोजी 11 वाजता हा मोर्चा इकडे येऊन आदळला। त्यानंतर 5000 लोक इथे जमणी केलं। कार्यालयीन काम संपवून महानगरपालिकेचे अधिकारी आपापल्या घरी गेले, मात्र या फेरीवाल्यांनी जिद्द सोडली नाही। हे इथेच आपलं ठाम मांडून राहिले। मुद्दा एकच, हक्काची जागा। त्यानंतर रात्रीचं जेवण केलं आणि पुन्हा सकाळी त्याच उत्साहाने आंदोलनाला परत सुरुवात। त्यानंतर जर आपण हा बघाल परिसर तर संबंध परिसर हा घाण झालेला, पण एखादा आंदोलन जर आपण पाहिलं ना तर ते आंदोलन झाल्यानंतर केर कचरा तसाच पडलेला असतो। मात्र या फेरीवाल्यांनी एक नवीन उदाहरण देऊन गेलेले आहेत। हा जो संपूर्ण जो परिसर बघताय ना, हा परिसर ते त्यांनी स्वतः इथे झाडू लागून सगळं जो काही केर कचरा आहे हा स्वच्छ केलेला आहे। जरी प्रशासनाने त्यांना आदेश दिले असतील, आश्वासनं दिली असतील की तुम्ही जे आंदोलन केलं या तुमच्या मागण्या त्या पूर्ण होतील, पण खरोखर या मागण्या पूर्ण होतील का असा एक प्रश्न आता नव्याने उभा राहिलेला आहे। आता हा जो विषय आहे हा किती दिवसात हे विभाग करणार, कालबद्ध कार्यक्रम लवकरात लवकर म्हणजे किती आहे का? काही ज्या गोष्टी आहेत त्याला सभेची गरज नाही मिळत। हे 3 लोक आमचे जे निवडून आले 4 महिने झाले, त्यांना आयडी कार्ड देण्यासाठी आजच्या आज देतो असं बोलले। कालपासनं आपण या ठिकाणी आंदोलन करत होते, परंतु मी स्वतः महापौर आम्ही पुढच्या कामानिमित्त नागपूरला होतो आणि आज सकाळी जसे आम्ही या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेला आंदोलन बघितल्यावर आम्ही आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याबरोबर चर्चा केली। कारण लोकनेते अप्पा यांचं आम्हाला एक मार्गदर्शन आहे, गाईडलाईन आहे या वसई तालुक्यात आलेला प्रत्येक घटक हा आनंदी राहिला पाहिजे आणि त्याच्यातलेच तुम्ही फेरीवाले आहात, त्यामुळे तेही आनंद राहिले पाहिजे, त्यांनाही कुठे दगा गेला पाहिजे नाही, त्यांचंही पोट भरलं पाहिजे आणि वसईच्या नागरिकांना देखील त्रास होऊ नये या पद्धतीने एक चांगली आज चर्चा घडवून आणली आणि त्यातनं आम्ही चांगले काही निर्णय घेतलेले आहेत। काही निर्णय आम्ही पुढच्या महासभेतही घेऊ। त्यात काही आमच्या समोर आलं की काही गरीब फेरीवाले इकडले स्थानिक आपले आदिवासी बांधव जे अगदी छोटासा माल घेऊन रस्त्यावर बसतात त्यांना देखील पावत्या दिल्या जातात। त्यासाठी आम्ही चांगला निर्णय घेणार आहोत। महापौर आणि आम्ही परत एकदा बसणार आहोत, परत आपल्याकडून आमची चर्चा होईल आणि वसई तालुक्यात चांगले फेरीवाले झोन तयार होतील आणि तुम्ही कुठेही तुमच्यावर त्रास होणार नाही, अन्याय होणार नाही या पद्धतीनेच आम्ही चांगले कायदे आपल्यासाठी बनवू। ही महानगरपालिका आम्ही सगळे आपल्यासाठी आहोत, प्रत्येक घटक या वसई तालुक्यात टिकला पाहिजे हे आम्ही ठरवलेलं आहे आणि या पद्धतीने नेहमी आपल्याला आम्ही सहकार्य करू। आमच्या शब्दाला मान दिला, कालपासून तुम्हाला कदाचित त्रास झाला असेल परंतु या ठिकाणी आम्ही नव्हतो, परंतु यापुढे नक्कीच तुम्हाला त्रास होणार नाहीये आणि आमची संपूर्ण बॉडी आमचे सगळे सन्माननीय नगरसेवक आपल्या जोडीला नक्की असतील, आपल्याला चांगला न्याय मिळेल याची आपल्या सगळ्यांना मी आज गवाही देतो आणि आमच्या शब्दाला मान देऊन आपण आपलं आंदोलन मागे घेतला त्याबद्दलही आपले मनपूर्वक आभार मानतो। आमचे प्रशासन वर्ग, यांनी चांगली साथ दिलेली आहे। आपण एकत्र राहून तुमच्यासाठी चांगले निर्णय घेऊ याची मी गवाही देतो। आश्वासन नाही आम्हाला लेखी मिळालेलं आहे। आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवायचा बंद केलाय, कारण का आम्हाला महानगरपालिकेवर विश्वास नव्हता। म्हणून अख्खी रात्र आमच्या महिलांनी आम्ही इकडे काढली मच्छरामध्ये, पण आम्ही हिंमत नाही हारली आणि आमचं स्वप्न होतं की आम्ही हे लेखी घेऊ आणि जे आमचे मुद्दे आहेत जशा प्रकारे आम्हाला पाहिजेत तशाच प्रकारे आम्ही 4 वेळा लेटर बदललं, 4 वेळा लेटरवरच्या खानाखुणा झाल्या, पण आम्हाला ज्या तऱ्हेने पाहिजे होतं त्याच तऱ्हेने आम्ही बनवून घेतलेलं आहे आणि आमची लढाई इकडे आम्ही जिंकलेली आहे। फेरीवाल्याने काल आंदोलन छेडलेलं होतं, परंतु मी स्वतः आणि महापौर आणि आमची दुसरी टीम आम्ही थोडंसं एक नागपूरला कामानिमित्त गेलो होतो, त्यामुळे काल त्यांना आम्ही अटेंड करू शकलो नाही। परंतु आज सकाळीच येता आम्ही लगेच दखल घेतली,
सर्व फेरीवाल्याचे जे जे त्यांचे मेंबर होते त्यांना आम्ही बोलवून घेतलं. महापौर स्वतः होते, मी होतो, आमचे आरोग्य सभापती नीलू देशमुख, ॲडिशनल कमिशनर सावंत साहेब आणि DMC, आम्ही सगळे एकत्र बसून त्यांचे जे जे काय विषय होते त्यावर योग्य ती चर्चा झालेली आहे आणि ते आता आपलं आंदोलन मागे घ्यायला तयार झालेलं आहे.